नमस्कार मित्रांनो, मी आज घेऊन आले एक छानशी बोधकथा. जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर कृपया आमच्या कुक्कूज मॉम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एकदा एका जुन्या गोदामात खूप सारे उंदीर राहत होते. त्या गोदामात नेहमी एक धूर्त मांजर येत असे. ते मांजर अचानक येऊन उंदरांना पकडत असे आणि त्यामुळेच सगळे उंदीर फार घाबरले होते. मनी मावशी त्यांच्यासाठी संकट होतं आणि या संकटाला तोंड देणं अवघड होतं. एक दिवस सगळ्या उंदरांनी सभा बोलवली. सभेचा विषय होता आपली शत्रू मनी मावशीकडून कसा बचाव करायचा, त्यातून मार्ग कसा काढायचा. तासनतास चर्चा सुरू होती, पण मनासारखा योग्य उपाय समोर येत नव्हता. शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला. त्याचा उत्साह बघून सगळ्यांना मोठा आधार जाणवला. उंदीर म्हणाला, मित्रांनो, आपण सर्वांना कळून चुकलं आहे. आपल्या शत्रूकडे एक नामी युक्ती आहे. ती कुणालाही नकळत पावलांचा आवाज न करता कशी येते आणि एकदम झडप घालते हे कळतच नाही. माझी एक कल्पना आहे. आपण मांजरीच्या गळ्यात एक घंटा बांधू. तिच्या गळ्यात घंटा असली की ती येत असेल तर आवाज ऐकू येईल आणि आवाज आला की आपण बिळात पसार व्हायचं. कल्पना ऐकून सगळे उंदीर उत्तेजित झाले. या भन्नाट कल्पनेनं त्यांचं संकट दूर होणार होतं. शेवटी एक जण म्हणाला, चला, बरं झालं, शेवटी आपल्याला एकदाचा मार्ग सापडला. एक वयस्क अनुभवी उंदीर ही सगळी चर्चा गंभीरपणे ऐकत होता. तो उभा राहिला. आपल्या भावंडांकडे नजर टाकून म्हणाला, खरं आहे, अगदी भन्नाट मार्ग सापडला आहे. हे झालं तर आपलं जीवन सुरक्षित होईल. मांजरीच्या गळ्यातील घुंगरू वाजू लागले की आपल्याला पळून जायला अवधी मिळेल. पण आता मला एकच सांगा, कोण बहाद्दर हे सगळ्यांसाठी काम करणार आहे? मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आहे? हे ऐकताच सगळे उंदीर गप्प झाले. सगळे उंदीर एकमेकांकडे बघू लागले. प्रत्येकास वाटू लागलं, आपल्या जातीच्या रक्षणासाठी कोणीतरी एखादा पुढं येईल, ही समाजसेवेची जबाबदारी स्वीकारेल. सगळे एक जात स्तब्ध होते. कोणीही बोलत नव्हते. शेवटी मुख्य उंदीर दुःखाने मान हलवीत म्हणाला, मित्रांनो, झाली ना सर्वांची परीक्षा? गोष्टी सांगायला सोप्या असतात, पण प्रत्यक्ष करणं त्याहून अवघड असतं. शेवटी सभा संपली, पण घंटा बांधायला कोणीच तयार झाले नाही. कुणालाच पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. तर मित्रांनो, यातून आपल्याला असा बोध मिळतो, फक्त कल्पना चांगली असून चालत नाही. ती अंमलात आणण्यासाठी धाडस आणि कृतीही करावी लागते. भेटूया अशाच नवीन मजेदार गोष्टीमध्ये. धन्यवाद.